नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज तारीख आहे 3 जानेवारी 2026 आणि आपण काल जो व्हिडिओ टाकला त्यात जे काही मुद्दे राहिले ते मुद्दे आज आपण कव्हर करून म्हणजे फार मोठा व्हिडिओ होत होता, त्यामुळे आपण थोडंसं पुढं टाळलं बोलणं. आता त्यातील राहिलेला जे माहिती देण्याची राहिलेली आहे ती सांगून आपण नवीन जे मुद्दे आहेत आपले त्याच्याकडे वळणार आहोत. आता काल जर बघितलं आपण तर अगदी 15 फेब्रुवारीपर्यंत बाजारभाव राहतील, त्याची कारणे आपण तिथं दिली. आता हे आपलं काकडीची लागवड आहे. लागवड करून आपण काकडीची क्रॉप कव्हर हाताळलेला आहे. तर 15 मार्चपर्यंत एक आपला अंदाज आहे की 30+ बाजारभाव 15 मार्च नाही, 15 फेब्रुवारीपर्यंत राहतील. 10 ते 15 फेब्रुवारी. मग आता 15 फेब्रुवारी ते 15 मार्च जो 1 महिन्याचा काळ आहे तो 12 ते 18 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव राहू शकतात. आणि बऱ्याच जणांची कमेंट आली आणि बऱ्याच जणांचं व्हॉट्सअपला मेसेज आले की टोमॅटो लागवड केली तर चालेल का. तर आत्ता सध्या आपली कोणतीही लागवडीला तारीख नाही आहे मित्रांनो. आपली तारीख 20 मार्चच्या पुढची तारीख आहे. कदाचित जसा काळ जवळ येईल तसं 25 दिवस तुम्हाला आधी मी 25 दिवस अगोदर एक खात्रीशीर तारीख मी त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल. मात्र आत्ताच्या तेजीमुळे पुढं फार मोठी मंदी येईल हा विषय होणार नाही आहे तिथे. परंतु एक लिमिटेड बाजारभावाची अपेक्षा आपण तिथं करू शकतो. आता जर आपण पाहिलं की 15 मार्चच्या 15 फेब्रुवारीच्या पुढे बाजारभाव टिकण्याची काय कारणं आहेत. आता मागच्या आपण सांगितले की 15 फेब्रुवारीपर्यंत बाजारभाव टिकतील आणि त्याची काय कारणं आहेत ते आपण कालच्या व्हिडिओत सांगितले. आता ह्या व्हिडिओत 15 मार्चच्या पुढे जर बाजारभाव टिकतील त्याला काय कारणं आहेत. तर बघा, 2 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरच्या दरम्यान जो मुसळधार पाऊस, नुकसानकारक पाऊस झाला, जो उत्तर भारतातून एक पट्टा घेऊन समुद्रकिनारी पट्टी धरून महाराष्ट्रातही नुकसान करत तो अगदी दक्षिण भारतापर्यंत गेला. म्हणजे उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्याने फार मोठं नुकसान केलं. त्याच्यामुळे थोड्याशा लागवडींचा जो टप्पा आहे तो थोडा डॅमेज झाला. पुढं आवक वाढणारी थोडी कमी झाली आणि ज्या लागवडी झाल्या होत्या त्यांचे एक क्षेत्र म्हणजे लागवडीखाली येण्यासाठी आणि लागवडी योग्य होण्यासाठी थोडासा काळ गेला. म्हणजे डिसेंबर पूर्ण त्यातच गेला. आत्ता सध्या बघितलं तर रोपांना मागणी वाढताना दिसते. बऱ्याच भागात शेतकऱ्यांना रोपं मिळत नाहीत. नर्सरीत आता रोपं टाकायला प्रमाण वाढते. शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. तुम्ही जर नर्सरीत फिरला तर तुम्हाला ते जाणवलंच की आत्ता रोपांना मागणी वाढताना दिसते. आणि रोपांना जर बुकिंगच्या सुद्धा रोपं म्हणजे टोमॅटोच्या बुकिंगमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. कदाचित याचा परिणाम म्हणून 10 जानेवारीनंतर एक लागवडींचं प्रमाण वाढू शकतं. 10 जानेवारीनंतर टोमॅटोचं लागवडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. ती लागवड ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस आपण विचार करू शकतो काय होईल पुढे. त्यामुळे सध्या तरी आपली आत्ता टोमॅटोला लागवडीला कोणतीही तारीख नाही आहे. 20 मार्चच्या पुढे आपली एक तारीख निघेल. आता वळूया आपला मुद्दा क्रमांक 1कडे की येणारा काळ जो आहे 4 महिन्याचा म्हणजे जानेवारी ते एप्रिल अगदी मेपर्यंतचा तो कसा असेल. आता आपण जर बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण नोव्हेंबरमध्येच सांगितलं होतं की येणारा काळ म्हणजे इथून पुढच्या लागवडींचा काळ थोडासा मंदीचा मंदीत जाऊ शकतात. त्यामुळे विचारपूर्वक नियोजन करा. हा आपला पहिला मुद्दा असेल की येणारा काळ कसा असेल. मुद्दा क्रमांक 2 असेल की जर मंदी सांगतोय तर सगळ्याच पिकांना मंदी असेल का. आणि तिसरा शेवटचा मुद्दा जो इंटरेस्टिंग असेल आणि तो आहे की मी जिथे सांगितलं की जून 2026 ते जुलै 2027 बऱ्याच पिकांना एक मोठी संधी देणारा काळ असेल. तर त्यामध्ये अगदी 3 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न देणारे किंवा संधी देणारी पिकं कोणती असतील आणि 15 ते 20 लाख रुपयापर्यंत एकरी उत्पन्न देणारी पिकं कोणती असतील, ह्यावर पण आपण एक चर्चा करणार आहोत. आता वळूया आपण पहिल्या मुद्द्याकडे की जानेवारी ते एप्रिल मेपर्यंतचा काळ कसा असेल. तर बघा, आता कोणतंही नुकसान नाही आहे. मागचा काळ जो गेला तो अगदी ऑक्टोबर ते डिसेंबरचा जो काळ गेला तो बऱ्याच पिकांना तेजीचा गेला आणि एक मोठा काळ तेजीचा गेल्यामुळं एक शेतकरी वर्ग जास्त वळताना दिसतो तरकारीकडं. आत्ता जर बघितलं आपण तर टोमॅटोचा शेतकरी तो थोडासा कन्वर्ट झाला होता कोबी आणि कांद्याकडे. म्हणजे कोबी आणि कांद्याच्या लागवडी वाढताना दिसतात आहेत आपल्याला.
बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की आता कोबीला बाजारभाव आहेत आणि पुढे आता कांद्याला बाजारभाव आहेत आणि पुढे जास्त दिवसासाठी कांदा बाजारभाव टिकून राहतील, त्याच्यामुळे कोबीचे सुद्धा बाजारभाव कमी येणार नाहीत. तर असं काय घडताना मला नाही वाटत असं काय होईल की याचा परिणाम म्हणजे कांद्या बाजारभावाचा परिणाम कोबीच्या दरावरती होईल, असं काय होईल असं अशी शक्यता कमी आहे. मात्र येणारा काळ जो असेल तो नक्कीच थोडासा कमी बाजारभावाचा असेल. तर त्यात कमी खर्चातलं पिकांकडे म्हणजे जे पिकं आहेत आता सध्या तर बघितलं तर आपण ह्या दिवसात जास्त खर्च किंवा जास्त फवारण्या जास्त ड्रिप इरिगेशनची गरज पडत नाही. तिथं अनावश्यक असलेला खर्च तुम्ही टाळा. जेवढा गरजेचा खर्च आहे आवश्यक खर्च आहे तेवढाच करा. बाकी नियोजन तुम्ही तुमच्या अंदाजानं करू शकता. आता मुद्दा दुसरा की मी मंदी सांगतोय म्हणजे सगळ्याच पिकांना मंदी असेल का? तर अजिबात नाही. आपण जर बघितलं ऑक्टोबरमध्ये तर त्यावेळेस फ्लॉवर हा ₹40 किलो होता आणि टोमॅटो हा ₹10 किलो होता. आणि आत्ता जर बघितलं तर टोमॅटो ₹40 किलो आहे आणि फ्लॉवर ₹10 किलोसुद्धा नाही आहे. आणि येणाऱ्या काळात एक काळ असा असेल 3-4 महिन्यानंतर की टोमॅटो हा ₹10 किलो असेल आणि झेंडू हा ₹40-50 किलो असेल. म्हणजेच काय की एका पिकाच्या संधीनंतर दुसरं पीक संधी देत असतं. ऑक्टोबरमध्ये फ्लॉवरने संधी दिली. डिसेंबर जानेवारीत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये टोमॅटो संधी देईल. तिथून पुढे दुसरं पीक संधी देईल. त्यानंतर दुसरं पीक संधी देईल. संधी ही न संपणारी गोष्ट आहे. फक्त आपल्याला ती संधी शोधता आली पाहिजे. आणि आपण जर बघितलं तर मागच्या नोव्हेंबरमधल्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 10 पिकांची संधी सांगितली होती आणि ती 10ची 10ही पिकं आत्तापर्यंत तरी सक्सेस. आणि इथून पुढेही मार्च एप्रिलपर्यंत आपण त्यांच्या तारखा दिलेल्या आहेत की तेपर्यंत त्याला बाजारभाव राहतील. तर त्याही पिकांना चांगले बाजारभाव राहतील. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मागं जाऊन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, मला आठवत नाही आहे. परंतु त्यात मी 10 पिकं सांगितलेली आहेत की त्यांना एक बाजारभाव चांगले राहतील. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर तिसरा मुद्दा आपला असा आहे की येणारा जो काळ आहे तो जून 2026 ते जुलै 2027च्या काळात जे आपण बाजारभाव दिलेले आहेत की त्यात 3 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न देणारी पिकं कोणती असतील? तर ती पिकं असतील त्या पिकांमध्ये कोबी असेल, फ्लॉवर असेल, कलिंगड, खरबूज, झेंडू, काकडी, दोडका, घोसावळे, ढेमसे. ढेमसे म्हणजे ज्याला आपण टिंडा म्हणतो तो. हिरवी मिरची असेल, ढोबळी मिरची असेल, कारलं असेल, अशी पिकं असतील आणि यातूनही आपलं एखादं दुसरं पीक राहत असेल. अशी बरीचशी पिकं आहेत की जे आपल्याला 3 ते 10 लाखापर्यंतचं उत्पादन देऊ शकतात. आणि आणि ही पिकं एकदम नाही येतात, टप्प्याटप्प्याने येतील. म्हणजे ह्यावेळी 2 पिकाला असतील, ते नंतर 2 पिकाला संधी असेल. असे हे टप्प्याटप्प्यानं पिकं येतील. त्यानंतर आपला दुसरा जो टप्पा आहे की अगदी 15 ते 20 लाखापर्यंत उत्पन्न देणारं जर पिकं आहेत ते कोणती असतील? तर बघा 15 ते 20 लाखापर्यंत उत्पन्न देणारी 3 पिकं आपली आहेत. त्यात आपला पहिला आहे की कलर कॅप्सिकमची एक तारीख आपल्याकडं अशी असेल की ती 15-20 लाखापर्यंतचं एक चांगलं उत्पादन देईल आणि तिथे 200+ बाजारभाव त्या कलर कॅप्सिकमला असतील. अशी एक लागवडीचा टप्पा आपल्याकडं आहे. त्यानंतर दुसरा पीक आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदललेली असं ते पीक आहे. ते म्हणजे आलं. आलं एक आपलं दुसरं पीक असेल. आणि त्यानंतर पिकाचं जे म्हणजे तरकारी पिकातील राजा पीक म्हणलं जातं ते टोमॅटो. टोमॅटो आपलं तिसरं पीक असेल जे आपल्याला 15 ते 20 लाखापर्यंत उत्पादन देईल. अशी एक तारीख आपली आहे पुढे. अशी की ज्यावेळेस उत्पादनही चांगलं मिळणार आहे. म्हणजे एकरी आपण 3-3.5 कॅरेटपर्यंत काढू शकतो आणि 500 ते 600 रुपये बाजारभाव आपल्याला 800 रुपयापर्यंत, ₹1000 बाजारभाव मिळतील. अशी एक तारीख आपली आहे पुढे. आता सध्याचं जर बघितलं तर जर आपल्याला 1000 कॅरेट ₹1000 कॅरेट निघत असलं तरी आपल्याला माल तेवढा निघत नाही आहे. आठवड्याच्या मानाने बघितलं तर जिथं आपल्याला एकरी 500 कॅरेट निघायचं तिथं 100, 125, 150 कॅरेटच्या पुढे जात नाही आहे. असा आपला एकूण पुढील 1.5 वर्षाचा येणारा जो रोड मॅप असेल तो असा असेल. आणि बऱ्याच पिकांमध्ये आता मी तुम्हाला बोलता बोलता जवळपास 13-14 पिकांचा अंदाज सांगितला आणि ह्यापैकी मी जी निवडलेत हे त्यातली 4 ते 5 पिकं तर मी 100% करणार आहे. लवकरच पुढील व्हिडिओ आपला सिरीजनुसार बनवूया. टोमॅटोचा आता आपण अंदाज दिलेला आहे. आता पुढचा कोबी आणि झेंडूवरती व्हिडिओ बनवतो आहे. तो कदाचित उद्याच येऊ शकतो.
फार तर फार परवा दिवशीपर्यंत तो व्हिडिओ आपल्याला मिळून जाईल.